मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध बाजार समित्यांमधील हळदीचे बाजार बघणार आहोत। त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी हळदीचं उत्पन्न घेत असतात। बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही हळद एक्झॅक्ट किती रुपये रेटनं चालू आहे, म्हणजे काही शेतकरी म्हणत आहेत 16,000 रुपये चालू आहे, काही शेतकरी म्हणत आहेत नाही तेवढी नाही, 12,000 13,000 या प्रमाणे हळद विकली जात आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाची उत्तरे क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदळ, स्वागत आहे कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वात अगोदर सांगतो, जे बॅकग्राऊंडला व्हॉइस येतोय कोंबड्यांचा तो अगोदर इग्नोर मारायला, थोडं मारलं तर थोडं चांगलं होत जाईल मित्रांनो। कारण मित्रांनो, ते मी व्हिडिओ करायच्या वेळेसच ते कोंबडे का ओरडतात मला तर माहिती नाही। तर मित्रांनो, वळूया टॉपिककडे। मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो। सर्वात अगोदरची बाजार समिती आहे हिंगोली बाजार समिती। तर हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घेण्या अगोदर तुम्हाला कोच्याचे देखील रेट सांगतो। आता कोचा म्हणजे काय असतो, ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे त्या शेतकऱ्यांना साठी सांगतो की बाबा जी जुनी हळद असते ती कोचा म्हणून आपण यूज करतो। आणि सध्या हळदीपेक्षा कोच्यालाच चांगला रेट चालू आहे मित्रांनो। सध्या हिंगोली जिल्ह्यातील बाजार समित्यामधील म्हणा किंवा हिंगोली जिल्ह्यातील जे व्यापारी लोक असतात त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या कोचा हा 250 रुपये किलो याप्रमाणे विकला जाते। 245 ते 250 रुपये किलो याप्रमाणे विकला जाते। हळदीपेक्षा कोचा चांगल्या रेटने विकला जातोय मित्रांनो। जरी ते व्यापारी तुमच्या शेतकऱ्याकडून, कारण ते मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत येत असतात, त्यामुळे ते थोडं रेटनं कमी घेत असतील त्यांचं पण बरोबर आहे। त्याला डिझेल पेट्रोलला वगैरे खर्च लागतो, त्यांना त्यांची परेशानी असते, त्यांची मेहनत असते, त्यामुळे ते थोडं त्यांना काहीतरी उरावं म्हणून ते थोडं कमी 220 काहीतरी घेत आहेत। तर सध्याचा रेट आहे 250 रुपये किलो कोचा। तर मित्रांनो, हळदीच्या बाजारभावामध्ये माहिती सर्वात अगोदर हिंगोली बाजार समितीमध्ये 2160 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 14,100 हा जास्तीत जास्त भाव, तर 12,850 एवढा सर्वसाधारण भाव दिसून आलेला आहे हिंगोली बाजार समितीमध्ये। नांदेड बाजार समितीमध्ये 1700 क्विंटलची आवक झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये 16,050 हा जास्तीत जास्त भाव दिसून आलेला आहे, तर 15,500 एवढा सर्वसाधारण भाव दिसून आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, वाशिम बाजार समितीमध्ये लोकल हळदीची 300 क्विंटलची आवक झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये 14,700 हा जास्तीत जास्त भाव, तर 13,000 रुपये एवढा सर्वसाधारण भाव दिसून आलेला आहे वाशिम बाजार समितीमध्ये। वसमत बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर लोकल हळदीची आवक झालेली आहे 1,074 क्विंटलची आणि 15,000 एवढा जास्तीत जास्त भाव आणि 13,000 रुपये एवढा सर्वसाधारण भाव दिसून आलेला आहे। वसमत बाजार समितीमध्ये जी आवक होत असते किंवा रेट चालू असतो मित्रांनो, तो चांगल्या प्रकारचा रेट असतो मित्रांनो। वसमत बाजार समिती सध्या चांगल्या प्रकारच्या, सध्याच नाही दरवर्षीप्रमाणे मित्रांनो वसमत बाजार समिती हळदीच्या बाबतीत थोडी टॉपला असते मित्रांनो। तिथे चांगल्या प्रकारचा भाव दिसून येत आहे सध्याच्या सांगलीनंतर सध्याच्या टायमिंगला, आणि तिथे आवकसुद्धा जास्त प्रमाणात वसमत बाजार समितीमध्ये दिसून येत आहे मित्रांनो। आपण यापुढचे जे व्हिडिओ बाजार समित्यामधील असतील, हळद बाजार भाव असो की कुठलाही बाजारचा भाव असो, ते आपण डायरेक्टली बाजार समित्यामध्ये जाऊन लाईव्हला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला जर तसे बाजारभाव पाहिजे असतील लाईव्हला जाऊन, तिचे मोठ्यामध्ये वगैरे जाऊन करंट सिच्युएशनला काय चालू आहे, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया वगैरे असे बाजारभाव पाहिजे असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका। सर्वात शेवटची बाजार समिती आहे जिंतूर बाजार समिती, जेथे लोकल हळदीची आवक झालेली आहे 18 क्विंटलची आणि 13,500 एवढा जास्तीत जास्त भाव, तर 13,000 रुपये एवढा सर्वसाधारण भाव दिसून आलेला आहे जिंतूर बाजार समितीमध्ये। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि धन्यवाद।